समाजसेवक योगेशजी लक्ष्मण गुडे यांचे सन्मान होतोय उमेशजी गुडे यांच्या शुभ हस्ते, ज्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेली आहे त्यांचाही सन्मान होतोय। पहिलाच बॉल एक सिंगल कंप्लीट। उद्योजक तथा समाजसेवक योगेशजी लक्ष्मण गुडे यांचा सन्मान होतोय उमेशजी गुडे यांच्या शुभ हस्ते। धन्यवाद दीपवीर बिराडे सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात मागील मॅच मध्ये। खऱ्या अर्थाने आपण मॅच पाहतोय आम्ही देवपेकर देवपे आणि त्यांच्या विपक्ष जय हनुमान शेलारी। भरपूर चांगली मॅच या ठिकाणी रंगेल। षटक क्रमांक 1 आणि रोहन बॉलिंग मार्कवर आहे। पहिला बॉल इथे पाहिलं तर पहिल्या बॉलवर एक सिंगल, त्यानंतर एक चौकार वसूल केला होता, परंतु त्यानंतर थोडं कमबॅक करायचं होतं। डोकं शांत ठेवलं रोहन गोलंदाजाने आणि पुन्हा एकदा एक सिंगल इक्वडली गेली। फलकावरती अशा पद्धतीने ते पाहिलं तर धावसंख्या 6 आकड्यावर जाऊन पोहोचले। बॅटिंग करत असताना आम्ही देवपेकर देवपे या संघाची धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये आहे, म्हणायला हरकत नाही आहे। P1चं षटक आहे। P1च्या षटकामध्ये इथे भरपूर समाचार घ्यावा लागेल। सुरुवात दमदार पाहायला मिळते, परंतु शेवट गोड होईल का? सध्या तरी आपण मॅच मध्ये पाहिलं तर धावसंख्या 6 आकड्यावर जाऊन पोहोचले। महेश आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर बंटी ही जोडी मैदानामध्ये पाहतोय। एक्स बॉल और द विकेट साठी ओहो शॉर्ट बॉल होता, हुक करायचा प्रयत्न, इनसाइड आउटचा अप्रतिम फटका, एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप खेळला आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा पार। हाय तो 4 चौकार। शोधला होता आणि त्याच टप्प्यावर आणि त्याच इथे फटका इथे खेळला वॅकंड एरियामध्ये आणि या फलकाला इथे पुढे सरसवण्याचं काम देखील करताना आपण पाहतोय। धावसंख्या 10 आकड्यावर जाऊन पोहोचले। रोहन बॉलिंग मार्क वर षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय आणि भरपूर चांगली गोलंदाजी सातत्याने या टीम साठी करत असतो, परंतु आज देखील स्वतःला या ठिकाणी सिद्ध करावा लागेल। प्रत्येक षटकारासाठी बंटी दादा जमदार याचकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑन झाले। एटीएम देखील खुलं झाले। सुवर्ण संधी असेल बॅटरसाठी। ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न, शॉर्ट बॉल होता, हुक केलाय जरूर, परंतु आपण त्याचं कनेक्शन नाही आहे। मिड विकेट आणि अगदी काउकॉर्नर रिझनच्या मधोमध बॉलला गॅप खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षक देखील दूरवरनं आला। तोपर्यंत एक सिंगल आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये। आता पाहता आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झाला। 5 बॉल मध्ये तब्बल 11 धावा जमुनामध्ये यश प्राप्त होताना आपण बॅटिंग करत असताना आम्ही देवपेकर देवपे आज संघाची धावसंख्या पाहतोय। शेवटचा बॉल ओर द विकेट, ओहो बॅकफुटवर पुन्हा आता इनसाइड आउटचा अप्रतिम फटका केलाय पॉइंटच्या आणि अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध बॉलला खेळलाय। भरपूर चांगला इथे फटका केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा रेषे पार। हाय तो 4 चौकार। पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला। एका ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या 15 आकड्यावर जाऊन पोहोचले। चांगल्या स्थितीमध्ये मात्र बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या आपण या मॅच मध्ये पाहतोय। आम्ही देवपेकर देवपे हा संघ बॅटिंग करतोय आणि त्याच अनुषंगाने ते जय हनुमान शेलारी हा संघ गोलंदाजी करतोय। षटक क्रमांक 1 मध्ये रोहन बॉलिंग मार्कर होता, त्याच्या विरुद्ध थोडे आक्रमकता धारण केले, परंतु तरी देखील या ठिकाणी कमबॅक करावा लागेल। त्याच अनुषंगाने षटक क्रमांक 2 मध्ये सुनील याला इन्व्हाइट केलं जात आहे आणि सुनीलच्या माध्यमातून आता कशा प्रकारचं कमबॅक या ठिकाणी केलं जाईल। भरपूर चांगला खेळ सातत्याने मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मध्ये पाहायला मिळत असतो, म्हणजे आम्ही देवपेकर या संघाचं आणि त्यांच्या विरुद्ध एक चांगली गोलंदाजी करावी लागेल। त्याच अनुषंगाने षटक क्रमांक 2 मध्ये इथे सुनीलला 5 रन दिलं जात आहे।
पहिलाच बॉल अगदी खोलात बॉल होता, पुढ्यात टाकला होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा इथे खाली राहिला बॉल आणि बॉल जाऊन थेट विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. सुरुवात जबरदस्त पाहायला मिळते गोलंदाज सुनीलची. खऱ्या अर्थाने नुकताच क्रीडानगरीमध्ये आणि मुख्य मंचावरती ज्यांचं शुभ आगमन झालं म्हणजे सन्माननीय आदरणीय भाऊदादा चौधरी सर, आणि त्यांचं देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. बेलात बेल काढून तुम्ही या ठिकाणी उपस्थिती दाखवल्याबद्दल. दत्तकृपा चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या अजिमात पुढे सरकते. 16 आकड्यावर जाऊन पोहोचले. तसेच नुकताच क्रीडानगरीमध्ये ज्यांचं शुभ आगमन झालं तुषारदादा चौधरी सर, आपणास देखील विनंती असेल या मुख्य मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थाने संपूर्ण या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून बॉल सौजन्य आपल्याला लाभलं असे एक दानशूर व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने राहुल शेठ हडवले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल या सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे मुख्य मंचावरती. या ठिकाणी चेक केलं जाईल, आक्षेप घेतला जातोय. तिसरा पंच देखील आमच्या सोबत जॉईंट असतील. खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल नियमनुसार 90 डिग्रीचा अँगल क्रिएट करावा लागतो आणि तो अँगल जर पंचांच्या निर्देशात आला नाही तर पंच जो काय डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल, याची देखील आपण नोंद घ्या. फेर बॉल असेल. तिसऱ्या पंचाने या ठिकाणी चेक केलं आणि बरोबर 90 डिग्रीचा अँगल या ठिकाणी क्रिएट होत आहे. त्याच अनुषंगाने पंचाने हा फेर बॉल घोषित केला. डॉट बॉल आलाय. मनामध्ये काक्ष होता आणि ते काक्षाचं निराकरण करताना आपण टीव्ही अंपायरची मदत म्हणजे टेन क्रिक वाहिनी, आणि टेन क्रिक वाहिनी म्हटलं की मुरबाडकरांची पसंती सातत्याने मोठमोठे टुर्नामेंट मुरबाड तालुक्यामध्ये कव्हर केले जातात, ज्यांच्या माध्यमातून त्याचं नाव म्हणजे टेन क्रिक वाहिनी. सध्या आज दत्तकृपा चषक 2026 मध्ये देखील आपण त्यांना पाहतोय. भरपूर मेहनत आणि भरपूर चांगली क्वालिटी, भरपूर चांगली क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत असते. आणि ऑनलाईन प्रेक्षक आमच्या सोबत भरपूर जॉईंट आहेत, त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. यावेळेस हवेमध्ये बॉल डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक करत नाही चूक, पकडला जाईल आणि संपला खेळ. हनुमान शेलार या संघाची हम भी किसी से कम नाही आहे अशी काही इथे सांगून देताना जे मात्र जय हनुमान शेलारी संघ, कारण की देवप्या संघ एक चॅम्पियन संघ आहे, त्यांच्या विरुद्ध खेळायचा आहे, प्रयत्न देखील भरपूर करायचे आहेत आणि ते प्रयत्न देखील करताना मॅच मध्ये आपण जे मात्र जय हनुमान शेलारी संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये रोहनने गोलंदाजी केली, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये कमबॅक आणि कमबॅक आपल्या संघाला करून देताना गोलंदाज सुनीलला पाहतोय. आतापर्यंत 5 बॉल फेस केलेत, 5 बॉल मध्ये तब्बल फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. काय गोलंदाजी करतोय मैदानामध्ये, एक विकेट देखील प्राप्त केली आहे. स्टील 1 टू गो, शेवटचा बॉल. चला जास्तीचा वेळ खर्च करत आहात आपण. धावसंख्या 16 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात. शॉर्ट बॉल होता, करायचा प्रयत्न ऑन साइडला बॉलवर डीप मध्ये फॉरवर्ड करायचा प्रयत्न केला होता, परंतु तोपर्यंत
स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक आलाय आणि एकच सिंगल जी मात्र इक्वली जाईल. आज पद्धतीने पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 17 या आकड्यावर. खऱ्या अर्थाने मुख्य मंचावरती त्यांचं शुभ आगमन झालंय. मुरबाड टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याच्या नावाचा दबदबा सातत्याने आपण ऐकत असतो पाहत असतो असे आत्माराम भाऊ जाधव यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. अर्थात माऊली या नावाने प्रचंड ते मात्र फेमस आहेत आणि त्यांचाच यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. तर राहुल दादा यांच्या शुभ हस्ते राहुल दादा हडवले यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आत्माराम भाऊ जाधव यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. तसेच अक्षय हरट यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. दोन ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धावफलकावरती 17 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. आता षटक क्रमांक 3 आणि षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहू शकता रवी याला मात्र इन्व्हाइट केलं जाते, पाचर दिलं जाते. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. बॅटम राऊंड द विकेट. रवीचा पहिला बॉल आक्रमण चढवलं, बिग हिट करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आणि त्याच्याकडनं झाले मिस्टेक. बॉल होते फरार सीमा पार. पंचाचा डिसिजन या ठिकाणी पेंडिंग असेल, या ठिकाणी चेक केलं जाईल. टेंक्रिक वाहिनीची मदत. पंच ऑनफिल्ड अंपायर जो का डिसिजन असेल तो तुम्ही देऊन टाका. चौकार या ठिकाणी चौकार वसूल केलाय. मिस्टेक झाली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या चुका तुम्हाला कुठेतरी महागड्या ठरू शकतात, कारण की कॅचेस विन द मॅचेस सातत्याने क्रिकेटमध्ये सांगलं जातं आणि ते तुम्हाला जपणं तितकंच महत्वाचं असतं. आणि अशा जर चुका तुमच्याकडनं सातत्याने होत जर असतील तर कुठेतरी खडते प्रवास या ठिकाणी सुरू असेल तुमच्या टीमचा. आणि तो खडते प्रवास हा मॅचमध्ये आता जयनुमान शिलारी या संघाचा इथे सुरू राहील का? इथे मात्र जखम तर झाले, जखमेवर आता चटका मिळेल का? येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल. रवी षटक क्रमांक 3 मध्ये इन्व्हाइट केलं. पहिला बॉलवर या ठिकाणी चौकार वसूल केलाय. चौकाराच्या साहाय्याने धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 21 21 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, विनंती असेल. नेक्स्ट बॉल. पहिला बॉलवर अटॅक चढवलाय, थोडस मनोबल वाढलं असेल बॅटरचं. भानुदास भरपूर चांगली बॅटिंग सातत्याने या खेळाडूची देखील पाहायला मिळत असते. पहिल्या बॉलवर या ठिकाणी संधी निर्माण झाली होती, परंतु संधीचं सोनं करू शकले नाहीयेत. ओहो, यावेळेस ऑप्शनला सोडून जाणारा हा बॉल असेल. पंचांच्या निर्देशात आलाय. दोनात समांतर, एक धाव अवांतर या ठिकाणी मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचली 22 या आकड्यावर. ऑलरेडी तुम्ही 14 मिनिटं यूज केलेत. अजूनही तिसऱ्या षटकातील पहिला बॉलला फक्त फेस झाला, याची देखील आपण नोंद घ्या. आणखीन एक व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा ऍड होईल. धावसंख्या 23 या आकड्यावर जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना आम्ही देवपे या संघाची धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये, चांगल्या सिच्युएशन मध्ये आता म्हणायला हरकत नाही. षटक क्रमांक 2 मध्ये थोडं संकट आलं होतं, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये रबी याच्या विरुद्ध थोडा आक्रमकता धारण करण्याचा प्रयत्न देखील या मॅच मध्ये करताना भानुदासच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा आता विकेट करायचा प्रयत्न ऑन साईडला बोलवला, डीप मध्ये फॉरवर्ड केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. चित्याच्या चपलाईने 2 धावा नो डाऊट डेफिनेटली त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात आणि 2 धाव्यांच्या मदतीने फाईट करण्याचा प्रयत्न. धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचले 25 लॉस ऑफ 1 विकेट 25 या धावसंख्येवर. थोडंसं इथे नक्कीच पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. जे मात्र भानुदास आणि त्याच्या सोबतीला आपण महेश या खेळाडूला पाहतोय, कारण की टीम संकटात आहे. जेव्हा जेव्हा टीम संकटात असते तेव्हा हे 2 खेळाडू आपल्या संघासाठी चांगले योगदान देत असतात आणि आज मात्र या ठिकाणी द्यावा लागेल चांगलं योगदान हा मॅच मध्ये. ओहो, पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न होता. इथे मिडॉन ला
पार करीत बॉल ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत क्षेत्ररक्षक आलाय दूरवरनं फिल्डिंग देखील भरपूर चांगली आहे सध्या जयनुमान शेलार या संघाची पाहायला मिळते एकच सिंगा सध्या एकेरी दुहेरी धावेला देखील तितकाच महत्व दिलं जाते हलवार आणि शांत पद्धतीने धावसंख्या पुढे सरकवण्याचं काम देखील या मॅच मध्ये करताना आपण महेश आणि त्याच्या सोबतीला भानुदासला पाहतोय नेक्स्ट मॅचचे टॉस इनिंग ब्रेक दरम्यान आपण करणार आहोत तर कॅप्टनने रिपोर्टिंग करणे गरजेचं राहील या समालोचन कक्षामध्ये या VIP टाईजवर दोन्ही कॅप्टन या आणि बसून घ्या ओमकार स्पोर्ट्स मानवली आदर्श SD11 जय बजरंग डोंगरनाबे B दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण लगेचच थोड्याच वेळात इनिंग ब्रेक दरम्यान टॉस संपन्न करणार आहोत नेक्स्ट बॉल राईट राऊंड द विकेट हो चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा क्रिएट झाला अँगल आणि बॉल थोडा बाहेरच्या बाजूने वळाला बॉल थेट जाऊन विचारतो विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय सध्या एक डॉट बॉल थोडंसं चिंतेची बाब आता बनली असेल बॅटिंग करत असताना टीम आम्ही देवबे या संघासाठी नेक्स्ट बॉल असेल स्टीलमन टू गो शेवटचा बॉल आता सध्याच्या घडीला या ठिकाणी शिल्लक असेल रवी असं देखील भरपूर चांगलं कमबॅक सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे शॉर्ट बॉल होता ऑन साईडला इथे बॉलवायचा प्रयत्न इथे कनेक्शन नाहीये डीप वॉर्नर फिल्डर आलाय मिड विकेट क्षेत्रामधून एकच सिंगल त्या ठिकाणी इक्वलली जाईल पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला 3 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्याची मात्र जाऊन पोहोचले 28 या आकड्यावर तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 या आकड्यावर सध्या थोडी चिंतेची बाब देखील बनली असेल परंतु ज्या पद्धतीने शेलारी संघाकडं आहे आपण गोलंदाजी पाहत असतो तितक्याच ताकदीची गोलंदाजी आपण आम्ही देवपे या संघाकडे देखील सातत्याने पाहायला मिळत असते षटक क्रमांक 2 मध्ये ज्याने मात्र गोलंदाजी केली अवघ्या एका ओव्हरमध्ये 2 धावा खर्च केल्या आणि विकेट प्राप्त केली तो सुनीलला पुन्हा एकदा वैयक्तिक सेकंड स्पेलमध्ये त्याला मात्र इन्व्हाइट केलं जाते आणि चौथ्या षटकामध्ये सांघिक जो मात्र गोलंदाजी करताना आपण त्याला पाहू शकाल सुनीलचा पहिला बॉल यावेळेस लाऊड अपील केली जाते पंचांकडे प्रश्न विचारले जातात पंच देखील तटस्थ असतील यावेळेस थोडीशी मिस्टेक झाली मिसअंडरस्टँडिंग देखील पाहायला मिळते फिल्डर्स कडनं परंतु तोपर्यंत बॅकअप आणि जजमेंट देखील भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल या ठिकाणी इक्वली जाईल धावफलकावरती आणि धावसंख्याची मात्र जाऊन पोहोचले 29 या आकड्यावर सध्या थोडीशी हलवार पद्धतीने आपण उल्लेख देखील केलं होतं परंतु थोडंसं इथे अटॅक चढवावं लागतील मॅच मध्ये कारण की 2 सेट बॅटर आहेत भरपूर चांगली बॅटिंग आणि कोणत्याही क्षणाला मोठे फटके खेळण्याची क्षमता या 2 खेळाडूकडे आपण सातत्याने पाहत असतो ओहो यावेळेस डाऊन द लेग स्टिक एक्स्ट्रा सोडून जाते बॉल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती आणखीन धाव ऍड होईल धावसंख्या सध्याची मात्र जाऊन पोहोचले 13 लॉस ऑफ 1 विकेट 30 या आकड्यावर ओहो टप्पा पडल्यानंतर थोडासा इथे खाली राहतो बॉल आणि बॉल थेट जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये विकेट किपरचं देखील कौतुक करावं लागेल चांगलं जजमेंट चांगलं बॅकअप त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर डॉट बॉल असं काही मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत परंतु सध्या थोडीशी चिंतेची बाब आता देवप्या संघासाठी देखील बनली असेल मोठे फटके येत नाही सॉफ्ट आणि ते पंच केलाय स्टिअर केले ऑफ साईडला आणि एकच सिंगल बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे चांगलं जजमेंट आणि चांगलं बॅकअप आणि चांगलं बॉलला गॅदर केलंय एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता सध्या पुढे सरकते 31-31 या आकड्यावर सुनील याचं देखील कौतुक करावं लागेल षटक क्रमांक 2 मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली होती त्याच अनुषंगाने या ठिकाणी पुन्हा एकदा विश्वास संपादित केला होता सुनील या गोलंदाजावर आणि याच विश्वासाला या ठिकाणी सातत्यात आणायचं काम आता सुनील षटक क्रमांक 4 मध्ये करतोय ओहो स्टेट डाऊन द ग्राउंड फटका परफेक्ट इतका नव्हतं परंतु लोंगॉन मध्ये ट्रॅव्हल केलाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल ओहो आणि दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये या ठिकाणी अडकला जातोय मोह आवरला नाहीये आणि त्याच अनुषंगाने विकेट सॅक्रिफाईस करावी लागते बॅटर महेशला महेश बॅक टू द आउट
हो, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. आणि तसेच नुकताच क्रीडानगरीमध्ये ज्यांचं शुभ आगमन झाले मसा ग्रामीण क्रिकेट म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आकाश भाऊ खुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मोहन भाऊ खुणे असतील तर या सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मोहन भाऊ खुणे, आपणास विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. नेक्स्ट बॉल, ओहो अगदी खोळ्यात पुढ्यात टाकला होता परंतु इथे लोंगाच्या दरम्यान एक्झिक्यूट केला फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. नो डाऊट चित्त्याच्या चपलाने या ठिकाणी 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या जातात आणि या 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती आता धावसंख्येची मत जाऊन पोहोचले 34. लॉस ऑफ 2 विकेट 34 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. शेवटचा बॉल स्टील बन टू गो ओर द विकेट. सुनीलचा हा बॉल यावेळेस ऑन साइडला पुन्हा आता खेळण्याचा प्रयत्न केला होता. ओ हो, यावेळेस या ठिकाणी घडलंय काय, इथे प्रश्न पडला असेल. आणि खरं तर बाईच्या स्वरूपात एक सिंगल या ठिकाणी इक्वडली जाईल. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्याची मत जाऊन पोहोचले 36. लॉस ऑफ 2 विकेट. मित्रांनो थोडी शांतता ठेवा. आणि पंच ऑलरेडी 4 षटकांसाठी 22 मिनिटे यूज केले आहेत. तर शेवटच्या षटकामध्ये एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी आतमध्ये घ्यावा लागेल, याची देखील आपण दक्षता घ्या. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या सोबत जाऊन पोहोचले 36. 36 या आकड्यावर. षटक क्रमांक 5 दादू बॉलिंग मार्कवर. दादूचा पहिला बॉल यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल होता. पुल करायचा प्रयत्न या ठिकाणी केला होता परंतु डॉट बॉल आलाय. सुरुवात जबरदस्त पाहायला मिळते. जेव्हा डॉट बॉल येतो षटक क्रमांक 5 मध्ये आता आपण पाहिलं तर दादूच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय आणि जेव्हा पहिला बॉल डॉट येतो तेव्हा आत्मविश्वास आणि मनोबल भरपूर वाढलेला असतो तो मात्र गोलंदाजाचा. आणि येणारे 5 बॉल टाकण्यासाठी त्याला मात्र सोपं होऊन जातं. परंतु हे मात्र चित्र आता पाहायला मिळेल का. दादूने येते पहिला डॉट बॉल फेस केलाय. यावेळेस त्या ठिकाणी व्हाईट बॉल आहे की नाही हा देखील मोठा प्रश्न असेल. परंतु पंच देखील तटस्थ असतील. भरपूर चांगला अनुभव सातत्याने या मात्र पाहायला मिळत असतो आणि प्रसिद्ध असे पंच आहेत. आज खऱ्या अर्थाने दत्तकृपा चषकामध्ये ते दाखल झाले. त्यांचं देखील पुनश्च एकदा करूया मनापासून धन्यवाद आभार व्यक्त. 2 डॉट बॉल आले. सलेक्टचा दुसरा डॉट बॉल साईडला पुन्हा एकदा बोलवल्या. डीपमध्ये फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल. सलगचा तिसरा डॉट बॉल सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय. काय गोलंदाजी करतोय मैदानामध्ये दादू. जबरदस्त गोलंदाजी. पुढील बॉल. सध्या अडचण निर्माण झाली बॅटिंग करत असताना देवपे या संघासाठी. या ओहो त्रिफळा चित्ता एष्टा उद्ध्वस्त केल्यात. दांडी वाकवले आणि 4थ्या बॉलवर यश प्राप्त होताना आपण गोलंदाज दादूला मिळते ती मात्र पहिली सफलता. मध्ये 15 धाबा ज्या मात्र खर्च केल्या होत्या गोलंदाज रोहनने. त्यानंतर वाटलं होतं एखादा 60+ टार्गेट या ठिकाणी सेट होऊ शकतो देवपे या संघासाठी. परंतु त्यानंतर काय कमबॅक. सुनील षटक क्रमांक 2 मध्ये आला. सध्या ब्रह्मास्त्र घेऊन आला असं म्हणायला हरकत नाहीये. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या संघाला चांगला इथे कमबॅक करून दिला. त्यानंतर षटक क्रमांक 3 मध्ये आपण रवीला पाहिलं. रवीने देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली.
षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा पाचारण दिलं गेलं जेव्हा गोलंदाज सुनीलला आणि त्याच अनुषंगाने इथे पाहिलं तर सुनीलने षटक क्रमांक 4 मध्ये देखील भरपूर चांगली अप्रतिम सुंदर गोलंदाजी केली आणि आता दादू षटक क्रमांक 5 मध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 3 डॉट बॉल आणि 4थी विकेट. नेक्स्ट बॉल ओहो धीम्या गतीचा बॉल चेंडपेस गतीमध्ये परिवर्तन केले आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. या स्पर्धेमधील पहिली इथे विकेट मिडन ओव्हर येते कंप्लीट करेल का चमत्कार गोलंदाज दादू. काय घडेल शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल आणि शेवटच्या बॉलवर जर डॉट बॉल आला तर या स्पर्धेमधील दत्तकृपा चषक 2026 मध्ये पहिली विकेट मिडन ओव्हर दुसरी विकेट मिडन ओव्हर करण्याचा कारनामा या ठिकाणी रचू शकतो. संधी आहे परंतु संधीचं सोनं करू शकेल का. शेवटचा बॉल धावसंख्या आहे त्या आकड्यावर स्थिर आहे म्हणजे 36 या आकड्यावर. काय गोलंदाजी करतोय षटक क्रमांक 5 मध्ये इथे मात्र आपल्या संघाला आणि प्रत्येकाला इम्प्रेस करून टाकलाय आपल्या गोलंदाजीच्या शैलीतून. ओहो या स्पर्धेमध्ये दुसरी विकेट मिडन ओव्हर कंप्लीट करणारा गोलंदाज ठरतोय जय हनुमान शेलारी संघाचा दादू. काय गोलंदाजी केली मित्रांनो. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पाहता पाहता 5 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 5 ओव्हर मध्ये धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 36 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 37 धाब्यांची आवश्यकता असेल जे मात्र जय हनुमान शेलारी या संघासाठी. तर खऱ्या अर्थाने नुकताच इथे काही मान्यवरांचं शुभ आगमन झालंय. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय ज्ञानेश्वर भाऊ कडव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल या सर आपलं देखील सरचे स्वागत आहे मुख्य मंचावरती या. आपल्याला देखील विनंती करतो की मुख्य मंचावरती येऊन इथे स्थानपन्न व्हायचं आहे. तसेच मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मोहनदादा खुणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की या मुख्य मंचावरती आपण देखील स्थानपन्न व्हा. तसेच मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सन्माननीय समीर दादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो या सर आपलं देखील सरचे स्वागत आहे मुख्य मंचावरती. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ओमकार स्पोर्ट्स मानवली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच SD11 आदर्श SD11 जय बजरंग डोंगरनाबे बी संघाचा कॅप्टन आलेला आहे. चला आपण या ठिकाणी टॉस देखील संपन्न करत आहोत. तसेच सन्माननीय तुषार दादा चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस संपन्न करत आहोत. या दादा आपल्या शुभ हस्ते हा महत्वपूर्ण लढतीचा टॉस या ठिकाणी संपन्न करा. चला आपण सलामीचे बॅटर मैदानामध्ये एंटर करा. दोन ओपनिंग बॅटर मैदानामध्ये एंटर करा. मॅचला सुरुवात खेळाच्या दुसऱ्या सत्राला म्हणजे सुरुवात कॉम्बॉक्स मध्ये करूया. परिवर्तन तिथे जोडले जाते आमचे साथी समालोचक मित्र. आलोचक धन्यवाद कुमारजी बाबरे. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. दत्तकृपा चषक 2026 क्रीडा स्पर्धेचं रजनी हंगामातील दुसरं पर्व. आजची दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीतील पहिल्या फेरीतील मॅच नंबर 4 सध्या मार्गस्थ असताना दुसरा डाव सुरू होतोय. पहिल्या डावात 36 धावा बनल्या गेल्या. 37 धाब्याचं टार्गेट सेट झालेलं आहे.
पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याचा टॉस देखील कव्हर झाला, ज्या ठिकाणी टॉस जिंकलाय आदर्श DS11 जय बजरंग डोंगरडावे बी क्रिकेट संघाने. डिसिजन पेंडिंग आहे, अगदी थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तशी अपडेट आपण ओमकार स्पोर्ट्स मानवलीपर्यंत जरूर पोहोचू. या मॅचकडे जाऊयात. सामना सुरू होतोय, दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अपील झालं, पायावरती बॉल आदळला होता, मात्र इम्पॅक्ट पंचांनी पाहिलेला आहे. भानुदास देसले थोडे इंजुर्ड आहेत, बॅटिंगमध्ये हवी तशी कामगिरी झाली नाही, मात्र गोलंदाजीमध्ये तर कॉन्फिडन्स या गोलंदाजाला आता दाखवावा लागेल.
17 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 10 बॉल आता 20 धावेची आवश्यकता. दहा चेंडू शॉर्ट फालेगला बॅकअप आलेला आहे, मात्र एक धाव रोखता आली नाही. सिंगल धावेसोबत एकूण धावसंख्या दाफलकावर अंकित झाली ती सध्या 18 धावा 9 चेंडू. आता 19 धावेची आवश्यकता. लाईन पाहावी लागेल. सिरीज व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव कशा केवनात परंतु धावा येतात ही आता जमेची बाब आहे. जर्मन शेलर क्रिकेट संघासाठी अतिरिक्त धावेनं स्कोरबोर्डवर टोटल एकूण अंकित झाली ती 19. समोरच्या दिशेनं यावलेला अलंग टू द कार्पेट. चांगला ऑन ड्राईव्ह. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता दुसरी धाव यशस्वी झालेली आहे. एका धावेसाठी सध्या संघर्ष मॅच मध्ये सुरू आहे. जर्मन शेलरीचा 2 धावेसोबत धावा बनलेल्या आहेत. 21-21. 8 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये अजूनही 16 धावेची आवश्यकता. 8 बॉल 16 रन. सदतीस धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे, मात्र बॅटिंग डिपार्टमेंट कडून त्या मॅच मध्ये आता फिनिशिंग टचची अपेक्षा आहे जर्मन शेलरीच्या पाठीराख्यांना. मात्र गोलंदाजांनी या मॅच मध्ये आतापर्यंत कंबर कसलेली आहे. समोर सेफ शॉट ड्राईव्ह केलाय. फिल्डर उपस्थित. एक सिंगल कंप्लीट. सेकंड साठी चान्स घेतलाय. थ्रो थोडा खराब ओव्हर द बॉलर रेड आणि त्याच कारणासह आता दुसरी धाव देखील तितक्याच सहजरित्या पूर्ण झालेली आहे. 2 धावेसोबत एकूण धावसंख्या दाफलकर अंकित झाली ती 23-23. 7 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये विजय करता अजूनही 14 धावेची गरज. 7 चेंडूत 14 धावा हे समीकरण. लास्ट बॉल. गोलंदाज तयार. हर्षल. शेवटचा बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी साठी प्रयत्न केलाय आणि आता तोही यशस्वी झालाय. दबाव टाकला फिल्डरवर. थ्रो देखील खराब आला. बॅकअप खराब आलं. 2 धावा ओव्हरची झाली सांगता. 12-24 सामना आता आलाय. शेवटच्या षटकात 6 बॉल आवश्यकता 12 धावेची. 6 चेंडू 12 धावा. 4 षटकात 25 बनलेले आहेत. माफक 37 धावसंख्येचंच टार्गेट आहे, मात्र ते चेस करत असताना आतापर्यंत या 37 धावाही जर्मन शेलरीला डोई जड झालेले आहेत. 12-24 सामना. 4थ्या षटकात 12 धावा आलेल्या आहेत. आता 6 बॉल 12ची गरज आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. ओमकार स्पोर्ट्स मानिवली बॅटिंग करता तर आदर्श DS11 जब बजरंग डोंगरनावे बी फिल्डिंग करता. चला रेडी राहा दोन्ही टीम. बाजूला जर्मन शेलरीला जिंकणं आहे जरूर, तर दुसऱ्या बाजूला मात्र अजूनही आम्ही देवपेला हार नाहीये मंजूर. आणखीन एक यंग टॅलेंट उभरता गोलंदाज बॉलिंग मार्कवर चेतनला इन्व्हाइट केलेलं आहे. 6 चेंडू 12 धावा. चला वेळ जास्त वेस्ट जातोय. बॅटर्सला विनंती आहे, फिल्डर्सला विनंती आहे, आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. 6 बॉल 12 धावा हे समीकरण. 6 चेंडू 12 धावा. दोन्ही बॅटर आता चांगले सेट झालेले आहेत, किंबहुना मागच्या षटकात चांगल्या वेगानं धावाही आलेल्या आहेत. त्याच कारणासह आता अंतिम षटकात हे बॅटल मात्र इंटरेस्टेड असेल. आता तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा या मॅचवरती आणि खास करून या शेवटच्या षटकावरती लागलेल्या आहेत. 6-12 गोलंदाज तयार होतो चेतन. स्ट्रायकर एंडला दादू. 6 बॉल 12 धावा. 12 धावा 6 बॉल. जर्मन शेलरी की आम्ही देवपे गोलंदाज चेतन की बॅटर दादू हे आता पाहायचं आहे. पहिला बॉल ड्राईव्ह केला समोर. लॉंग ऑफला
फिल्डर थोडे वाईड आहेत. एक धाव बनली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि आता विकेट धोक्यात आहे. रनआउटची संधी बनली आहे आणि अखेर पंचांनी आता पुन्हा एकदा टीबी अंपायरची मदत मागितली. या टेक्निकल टीमचा सपोर्ट आपण घेऊयात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तो मात्र यशस्वी झाला की नाही ते आता पाहायचंय. दादूची विकेट सध्या धोक्यात आहे की नाही ते मात्र स्पष्ट केलं जाईल. टीव्ही अंपायर आपल्या सोबत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो अंगलट आलाय. फलंदाज बाद. इट्स आउट. दादूला सोडावं लागतं मैदान. मॅच आता आली आहे 5 बॉल 11 धावेची गरज. थँक्यू. क्रिकेट विथ म्युझिक. क्रिकेट बरोबर प्रेक्षकांसमेत सध्या संगीताचा अद्वितीय आनंद पोहोचवत आहेत डीजे अनिकेत. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. 26 धावा सध्या स्कोर बोर्डवर बनलेल्या आहेत. अजूनही धडधड वाढलेली आहे. दोन्ही टीमच्या पाठीराख्यांची समर्थकांचे पसंती या सामन्यासाठी वाढलेली आहे. अजूनही विजय कुठल्याही टीमचा सुनिश्चित झाला नाही. शेवटच्या बॉलपर्यंत बॅटल रंगेल. नो डाऊट अबाउट दॅट वन. लेफ्टी बॅटर आता बॅटिंगसाठी दाखल होतोय. राजेश. चला वेळ जास्त खर्च होतोय भानुदासन टीम. 4 षटकं बरोबर 20 मिनिटात तुम्ही टाकलेली आहेत. मात्र लास्ट ओव्हर करता जास्त वेळ तुम्ही स्पेंड करू नका. चला स्पीडअप अपेक्षित. थोडं फास्ट खेळा. 5 बॉल 11. लेफ्टी बॅटर राजेश या मॅच वरती अधिराज्य गाजवेल का? पहिलाच बॉल बॅकफुटर जात असताना ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित. एकच धाव सेकंडसाठी चान्स घेतला होता राजेशनं. मात्र स्ट्रायकर एंडला स्पष्ट नकार आता दिलाय तो रवीनं. सिंगल धावेसोबत सध्या स्कोर 27-27. 4 बॉल आता या मॅच मध्ये बाकी आहेत आणि 4 बॉल मध्ये विजया करता 10 धावेची आवश्यकता. या स्पर्धेत 5 षटकात 110 धावाही काल बनलेल्या आहेत. तर आज 41 यापूर्वीच्या सामन्यात चेस झालं नाही. आताही या सामन्यात परिस्थिती अशी बनली आहे की जेथे सदतीचा पाठलाग सुरू आहे. 4 चेंडू 10ची गरज. स्टेप आउटून खेळतायत. ऑनसाइडला दिशा दिली. पोझिशन मध्ये आलेत. एक धाव. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. थ्रो थोडा खराब आणि आता दुसऱ्या धावेमध्ये देखील रूपांतर झालेलं आहे. 2 धावे सहित सध्या स्कोरबोर्डवर टोटल आपण बघत आहोत. एकूण अंकित होत असताना ती 29-29 धावा. 3 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 3 बॉल मध्ये विजया करता 37 धावासंख्येचा पाठलाग दुसऱ्या डावात सुरू असताना जनबान शेलारी अमित देवपेकर. देवपेच्या विरोधात अजूनही 8 धावेची गरज. 3 चेंडू 8 धावा. यावलेला अटेम्प्टेड यॉर्कर. फलंदाजाला हात खुले करण्याची संधी झाली नाही. या रिप्ले आपण पाहूयात. रिप्ले इंटरेस्टिंग आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले. लास्ट मोमेंटला लाईन लेफ्ट केली. अगदी पायाच्या जवळ पडला बॉल. जजमेंट खराब राहिलं. बॅटरचं डॉट बॉल. 2 चेंडू. आता आवश्यकता 8 धावेची. या बॉलवरती किमान 2 धावा येणं गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जिवंत राहील. 2 चेंडू 8. बॉल तयार होतोय. चेतन. शॉर्ट बॉल. पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि पाठीमागे एसटी रक्षकानं पकडलाय झेल. आणखीन एक हादरा लागतो जनमान शेलारीला. आशेचं किरण आता मावलतंय. फलंदाज बाद. 1 बॉल. आता 8 धावेची गरज.
दोन्ही टीम आणि तदनंतरच हे तुम्हाला मैदान सोडायचं आहे. दरम्यानच्या काळात काही